मध्य पूर्वेतील युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ जाहीर केली आहे। तसेच दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे। नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 97.77 रुपये प्रति लिटर झाला असून मुंबईमध्ये 106.68 रुपये, कोलकात्यात 108.74 रुपये आणि चेन्नईमध्ये 103.67 रुपये प्रति लिटर दर लागू झाले आहेत। डिझेलच्या दरातही वाढ करण्यात आली असून दिल्लीमध्ये डिझेल 90.67 रुपये प्रति लिटर, मुंबईत 93.14 रुपये, कोलकात्यात 95.13 रुपये आणि चेन्नईमध्ये 95.25 रुपये प्रति लिटर दराने विकले जाणार आहे। याशिवाय राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचा दर आता 79.9 रुपये प्रति किलो झाला आहे। इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, मालवाहतूक तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान, भाजप नेते अमित मालविया यांनी या दरवाढीचे समर्थन केले आहे। त्यांनी सांगितले की इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे दर $100 प्रति बॅरलच्या वर गेले होते। अशा परिस्थितीत इतर मोठ्या देशांच्या तुलनेत भारतात फक्त 3% वाढ करण्यात आली असून ती तुलनेने कमी असल्याचा दावा त्यांनी केला। तज्ज्ञांच्या मते, मध्य पूर्वेतील तणाव कायम राहिल्यास आगामी काळात इंधन दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही।